ज्या पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार झाला तिथून आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, काय आताच्या घडामोडी आहेत सध्या कल्याण उल्हासनगरमध्ये, या परिसरामध्ये नेमकं कसं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि काल ज्या ठिकाणी गोळीबार झालेला होता सध्या तुम्ही तिथे आहात, नेमकं काय अपडेट्स आहेत सूरज? नक्कीच हिल पोलीस स्टेशन बाहेर या ठिकाणी आपण पाहू शकतो की पोलीस बंदोबस्त हा तैनात आहेच। मात्र ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला ती कॅबिन ही आपण पाहू शकता की वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांची कॅबिन होती। 10:30 ते 11च्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला। जी द्वारली गाव आहे त्या गावातील जी जागा आहे ज्यावरून हा वाद होता तो वाद या पोलीस स्टेशन मध्ये चर्चेसाठी आला होता आणि चर्चेचं स्वरूप बदललं आणि त्याच ठिकाणी या दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचं रूपांतर हे या ठिकाणी टोकाचं निघालेलं आहे। आणि यातूनच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावरती फायरिंग केल्याचं समोर आलेलं आहे। 6 गोळ्या झाडल्या आहेत, त्यातील 4 या महेश गायकवाड यांना लागलेल्या तर 2 गोळ्या हे महेश गायकवाड यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीला लागल्याचं सांगितलं जात आहे। या संपूर्ण प्रकरणात 3 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। हर्षल केनी स्वतः गायकवाड त्याचबरोबर अन्य एका व्यक्तीचा यामध्ये समावेश असल्याने त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांची वैद्यकीय चाचणी देखील झालेली आहे। थोड्याच वेळात त्यांना या ठिकाणी कोर्टात देखील उपस्थित केलं जाईल। मात्र तुर्तास या ठिकाणी पोलीस पंचनामा करतात पाहायला मिळत आहेत। ज्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज हे देखील तपासले जाणार आहेत, हे मोठे एव्हिडन्स असणार आहेत या संपूर्ण प्रकरणातले। तर दुसरीकडे गणपत गायकवाड यांनी स्वतःहून माध्यमांसमोर केलेला जो खुलासा आहे तो देखील यामध्ये पुरावा म्हणून गणला जाणार आहे। त्यामुळे एकूणच आजचा दिवस आपण पाहिलं तर उल्हासनगरमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि वातावरण जर आपण पाहिलं तर तणावदर्शक पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकूणच परिस्थिती ही जरी नियंत्रणात असली तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये या अनुषंगाने पोलीस सतर्क असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। नक्कीच, आणि या संदर्भात आणखी तिघांचा देखील सध्या शोध सुरू आहे। धन्यवाद सुरेश सविस्तर माहितीबद्दल। तर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे। गायकवाड यांच्यावरील गुन्ह्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवण्यात आली आहे। हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि शस्त्रबंदी कायद्यानुसार आमदार गणपत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। या गुन्ह्यांची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवण्यात आली आहे आणि त्यामुळे गणपत गायकवाड यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे। दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि एकूण 6 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत। हर्षित केणे आणि संदीप सरवडकर यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते।